हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित महत्त्वपूर्ण 100 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। जीएमसी संभाजीनगर तसेच पीडीसीसी बँकसाठी आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। व्हिडिओत सर्वात पहिला प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात डॅश येथे कृष्णेस मिळते। तर याचा राईट आन्सर आहे कुरुगडी। यानंतर पुढील प्रश्न बघूयात। गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे 1.465 किलोमीटर असून त्यापैकी सुमारे लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे। या ठिकाणी 1465 किलोमीटर, गोदावरीची एकूण लांबी 1465 आहे आणि महाराष्ट्रातून किती गेली तर 740 किलोमीटर इतका प्रवास गोदावरी नदीने या ठिकाणी पार केला आहे। पुढील प्रश्न, भीमा नदीचा डॅश लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे तर किती 451 किलोमीटर इतका। पुढील प्रश्न, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर मुरली गावाजवळ पैनगंगा नदीवर असलेला धबधबा तर कोणता आहे तर तो आहे सहस्रकुंड। पुढील प्रश्न, सिंधुदुर्ग हा किल्ला मालवण जवळच्या डॅश या बेटावर छत्रपती शिवरायांनी 1964 आणि 67 दरम्यान बांधला तर तो आहे कुरटे। पुढील प्रश्न, कृष्णा नदीची एकूण लांबी 1401 किलोमीटर असून तिचा सुमारे डॅश लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जातो तर तो आहे 306 किलोमीटर इतका। पुढील प्रश्न, कोकणातील सर्वाधिक म्हणजेच 130 किलोमीटर लांबीची उल्हास नदी 6 पर्वतावर डॅश जवळ उगम पावते तर योग्य उत्तर आहे खंडाळा जवळ। पुढील प्रश्न, वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 455 किलोमीटर इतकी आहे तर वैनगंगेची महाराष्ट्रातील लांबी सुमारे डॅश इतकी आहे तर योग्य उत्तर आहे 295 किलोमीटर इतकी। पुढील प्रश्न, डॅश या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत तर त्या आहेत वर्धा आणि वैनगंगा। पुढील प्रश्न, मोसमी पावसाचे आगमन केरळमध्ये 1 जून रोजी होते तर पुणे येथे 7 जून रोजी आणि मुंबईमध्ये हा पाऊस कधी पोहोचतो तर तो पोहोचतो 10 जून रोजी। पुढील प्रश्न बघायचा आहे, कोणत्याही प्रदेशात पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33% जमीन वनांखाली असणे आवश्यक असते। राज्यातील डॅश या 6 जिल्ह्यांमध्ये 33%हून अधिक क्षेत्र वनाखाली आहे तर योग्य उत्तर आहे गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, चंद्रपूर व गोंदिया। पुढील प्रश्न, महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर लागणारा घाट कोणता तर तो आहे आंबेनळी। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, नागपूर हे डॅश या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे तर ते आहे मुंबई कोलकाता या मार्गावरील। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पंजाबपेक्षा कूपनलिकांचे प्रमाण कमी आहे कारण तर भौगोलिक रचना अशी आहे महाराष्ट्राची की कूपनलिका जास्त प्रमाणात होऊ शकत नाही। पुढील प्रश्न, देशातील एकूण अन्न धान्योत्पादनात महाराष्ट्राचा वाटा कसा आहे तर सतत घटत आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे तर डॅश जिल्ह्यांची सीमा 4ही बाजूंनी महाराष्ट्राच्याच भूप्रदेशाने वेढली आहे तर याचे योग्य उत्तर आहे 11। पुढील प्रश्न बघायपूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, आपलं अजून एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स। याला तुम्ही जॉईन करायचं आहे ज्यावर आपण डेली बेसिसवर चालू घडामोडींचे प्रश्न घेऊन येत असतो शॉर्ट्सच्या माध्यमातून। 1 ते 2 मिनिटामध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर करत असतो तर थोडा वेळ काढून त्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि डेली येणारा जो व्हिडिओ आहे तो आवर्जून बघा। पुढील प्रश्न, कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात डॅश हे धरण बांधण्यात आले आहे कोणते आहे तर ते आहे धोम। पुढील प्रश्न, पुण्याहून कोठे जाताना चंदनापुरी घाट ओलांडावा लागेल तर योग्य उत्तर आहे नाशिक। पुढील प्रश्न, महाराष्ट्र रोजगार हमी कायदा संमत केला गेला कधी केला गेला तर तो आहे 26 जानेवारी 1978 रोजी। पुढील प्रश्न, रोजगार हमी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना महाराष्ट्र हे देशातील डॅश राज्य होय तर रोजगार हमी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य होय। पुढील प्रश्न, डॅश यांना राज्यातील रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक मानले जाते तर ते आहे वी.स. पागे हे। पुढील प्रश्न, रोजगार हमी योजनेखाली मुख्यत्वे डॅश कामे उपलब्ध करून दिली जातात तर ती आहे श्रमप्रधान। पुढील प्रश्न,
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा केंद्र शासनाने पुरस्कृत केलेला कार्यक्रम राज्यात डॅडॅशमध्ये सुरू करण्यात आला. योग्य उत्तर आहे 1978 सुरू करण्यात आला. पुढील प्रश्न, राज्यात राबवल्या जाणाऱ्या पोषण आहार अंतर्गत 6 महिने ते 6 वर्ष वयापर्यंतच्या बालकांना 500 उष्मांकासह 12 ते 15 ग्रॅम प्रतिनियुक्त आहार दिला जातो. तर ज्या माता आहेत गरोदर स्त्रियांना डॅडॅश उष्मांकासह 18 ते 20 ग्रॅम प्रतिनियुक्त आहार पुरवला जातो. तर त्यांना 600 इतका पुरवला जातो. पुढील प्रश्न, राज्यातील आदिवासी क्षेत्र उपाययोजना ही भारतीय घटनेतील डॅडॅशमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करते. योग्य उत्तर आहे कलम 46. पुढील प्रश्न, सन 2021-22 मधील उपलब्ध माहितीनुसार एकूण खनिज उत्पादनाच्या किमतीमधील राज्याचा हिस्सा हा 2020-21 मधील स्थितीनुसार 1.91% इतका आहे. पुढील प्रश्न, कमाल जमीन धारणा सुधारित कायदे 1975 अन्वये ओलिताखालील जमिनीची व कोरडवाहू जमिनीची कमाल धारणा अनुक्रमे डॅडॅश अशी ठरवण्यात आली आहे. योग्य उत्तर आहे 7.28 हेक्टर व 21.85 हेक्टर इतके. पुढील प्रश्न, प्रादेशिक समतोलाचा अभ्यास उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यात 1983 मध्ये नेमण्यात आलेल्या दांडेकर समितीने आपला अहवाल सादर केला. तर तो सादर केला आहे 1984 मध्ये. तर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. GMC संभाजीनगर तसेच मुंबई याकरिता आपण 18,000+ प्रश्न तयार केले आहेत. प्राईज आहे 499. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील. जर तुम्हाला ही कंटेंट हवं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. सध्या तुमच्यासाठी ऑफर चालू आहे. जर तुम्ही PDCC 100 हा जर कोड यूज केला तर 100 रुपीज तुम्हाला डिस्काउंट आहे. हे जे मटेरियल आहे ते फक्त 399 रुपयाला भेटेल. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता 19,000+ प्रश्न आहे. प्राईज आहे 499. यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला भेटेल. जे मटेरियल भेटणार आहे त्याच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, तर लगेचच परचेस करा. यामध्ये देखील तुम्हाला 100 रुपीज डिस्काउंट आपण देत आहोत. तसेच जर आपल्याला PDF नको आहे, फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 250+ ऑनलाईन टेस्ट आहेत. 2500+ प्रश्न. प्राईज आहे 249. मल्टिपल अटेम्प्ट असणारे. टायमर प्रोव्हाइड केला आहे. भले तुमची आत्ता एक्झाम झाली परंतु पुढे येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता. यात तुम्हाला किती टेस्ट भेटेल याचं कंटेंट आपल्या स्क्रीनवर दिलेलं आहे. जर तुम्हाला परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅश या योजनेअंतर्गत जव्हार, माळशेज घाट व आंबोली येथील पर्यटन केंद्राचा विकास करण्यात येणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाटाच्या एकात्मिक विकासाची योजना. पुढील प्रश्न, पश्चिम घाटाच्या एकात्मिक योजनेतील महाराष्ट्राची सहकारी राज्य कोणते आहेत? तर ते आहेत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि गोवा. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई, केरळचे आहे तिरुवनंतपुरम, कर्नाटकचे आहे बेंगळुरू, तर गोव्याची कॅपिटल आहे पणजी. पुढील प्रश्न, गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली वर्षा योजना डॅडॅश या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबवली जात आहे. योग्य उत्तर आहे 1983. पुढील प्रश्न, राज्यात डॅडॅश यावर्षी कमाल जमीन धारणा कायदा संमत करण्यात आला. योग्य उत्तर आहे 1962 मध्ये. पुढील प्रश्न, खेडी स्वच्छ व निरोगी ठेवणे हे डॅडॅश या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर ते आहे ग्राम सुधार कार्यक्रमाचे. पुढील प्रश्न, स्वतःचा उदरनिर्वाह करू न शकणाऱ्या निराधारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू करण्यात आली. योग्य उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1980. पुढील प्रश्न, संजय गांधी निराधार अनुदान योजनेन्वये 65 वर्ष वयाखालील निराधार व्यक्ती, अनाथ मुले, अपंग व्यक्ती यांना दरमहा डॅडॅश इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते. योग्य उत्तर आहे 600 रुपये इतके. पुढील प्रश्न, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न कितीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे? तर 21,000 पेक्षा कमी उत्पन्न असणं आवश्यक आहे. पुढील प्रश्न, राज्यात श्रावणबाळ सेवा योजना कधीपासून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या नावाने कार्यान्वित केली गेली आहे? राईट आन्सर आहे 1 ऑगस्ट 2008. पुढील प्रश्न, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 65 वर्षे वयावरील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील निराधार व्यक्तीस किती अर्थसहाय्य मिळते? तर ते आहे 400 रुपये. पुढील प्रश्न, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास
बाधित कुटुंबास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत किती अर्थसहाय्य मिळते? तर ते आहे 10,000 रुपये. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ती झाली आहे 1972 मध्ये. पुढील प्रश्न, राज्यात आदिवासी क्षेत्र उपाययोजना कोणत्या वर्षीपासून सुरू करण्यात आली? तर ती सुरू करण्यात आली आहे 1976 पासून. पुढील प्रश्न, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती कोणत्या? तर चंद्रपूरमध्ये आहे मांडिया, गोंड, यवतमाळ, नांदेडमध्ये आहे कोलाम, ठाणे आणि रायगडमध्ये आहे कातकरी. पुढील प्रश्न, कापूस उत्पादकांना रास्त भाव मिळावा व दलालांची मक्तेदारी नाहीशी व्हावी हे कोणत्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे? तर ते आहे कापूस एकाधिकार खरेदी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम डॅश अन्वये कापूस एकाधिकार खरेदी योजना राज्यात सुरू करण्यात आली. तर ती सुरू करण्यात आली आहे 1971 पासून. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? तर ती सुरू करण्यात आली आहे 1976 पासून. पुढील प्रश्न, सन 1988-89 या वर्षापासून राज्य शासनाने सुरू केलेल्या डॅश या योजनेनुसार अनुसूचित जाती जमातींमधील अल्पभूधारकांच्या जमिनीमध्ये विहिरी खोदण्यात येत आहे. राईट आन्सर आहे जीवनधारा या योजनेनुसार. पुढील प्रश्न, राज्यात 1978-79 ते 1998-99 पर्यंत राबवण्यात गेलेल्या डॅश कार्यक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवनमान उंचवणे हे होते. राईट आन्सर आहे एकात्मिक ग्रामीण विकास. पुढील प्रश्न, आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो, त्यावरील प्रतिबंधक उपाय म्हणून डॅश आयोडीन पुरवण्याचे धोरण राज्य सरकारने अनुसरले आहे. तर मिठातून आयोडीन देण्याचं धोरण राज्य शासनाने अनुसरलं आहे. पुढील प्रश्न, प्राथमिक शाळांमध्ये किमान शैक्षणिक सोयी निर्माण करण्याचे निकष लक्षात घेऊन राज्य शासनाने ऑपरेशन ब्लॅकबोर्ड किंवा खडू फळा मोहीम राबवण्यास सुरुवात केली. तर कधीपासून? 1988 ते 1989. पुढील प्रश्न, राज्यात जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालय आदर्श शिक्षणाची गतिवर्धक केंद्रे म्हणून कार्यरत आहे. राज्यातील पहिले नवोदय विद्यालय कोठे स्थापन झाले होते? योग्य उत्तर आहे अमरावती या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. आपण या टॉपिकवर अजून प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा GMC संभाजीनगर मुंबई याकरता मटेरियल हवं असेल तर आपण 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपलं जे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स हे जे चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.